नमस्कार. असे 21 नियम ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकता. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाखीचे 21 नियम सांगणार आहे. तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त 3ऱ्या नियमापर्यंत व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, कमजोरी. मरून जा, पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्याच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोरी, आपले सिक्रेट सगळं सांगून बसतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता, कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमचे शत्रू झाली. तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद झाले, तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणं म्हणजे आपल्या मूर्खपणाची हद्द असते. नंबर 2, आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणासाठी तुम्ही आपला आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचं करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल. म्हणून खड्ड्यात गेली जगदुनिया आणि लोक सगळं. अगोदर आपण सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान, प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोरही झुकून तुम्हाला गुलाम बनवू शकतं. नंबर 3, योग्य शब्द म्हणजेच राईट वर्ड्स. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाही तर तुमच्या तोंडून निघालेले शब्द असू देत. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमचे बरीचशी कामे सोपी होतात. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात करायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे बरेच शब्द वापरतात जे समोरच्या व्यक्तीला समजत नाहीत. बोला राजासारखं, काम करा गुलामासारखं, मेहनत करा मजुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशहासारखा. नंबर 4, स्वार्थी लोक. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगामध्ये स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ येईल. एक चलाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपली कामं काढून घेतात. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता आणि काही मोबदला देत नाहीत, तेव्हा समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण जर तुम्ही समोरच्याला त्याच्या कामाबद्दल काही देण्याचं आमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नंबर 5, नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो. थंड डोक्याने विचार करून चलाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर 100 वेळेस विचार करायला हवा. नंबर 6, पेशन्स म्हणजेच संयम. ज्या माणसाकडे पेशन्स नाही, संयम नाही, त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावे लागते. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करूनच उत्तरे द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसता आणि तुमचं नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. नंबर 7, टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्याही मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्ही त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. नंबर 8, आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं, आणि जर तुम्ही खरं बोलत असाल आणि तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील. नंबर 9, कमी बोला.
प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दाची किंमत कमी करून घेणे होय. आपली किंमत कमी करून घेणे होय. नंबर 10, आय कॉन्टॅक्ट. नजरेला नजर देऊन बोलण्याचं. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असता तुम्ही इकडे तिकडे बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. नंबर 11, तोंडाने कडू पण मनाने साफ. तोंडाने कडू असणारे तुमच्याशी गोड बोलून त्याचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. नंबर 12, जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्यात सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची. आणि दुसरी अट, पुढचे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मित्रमंडळात चांगलं पद आणि 5000 सोन्याची नाणी देईल. 7 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनीच हेच सांगितले की राजा, नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी सगळी नाणी खर्च करून आलो. आणि तुमच्या अटीनुसार? राजाने आश्चर्याने विचारले, कसे? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते देत होतो, कारण आपल्या राजाच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता. कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीनुसार निघणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याची अडचण आपल्याला सोप्या वाटतात. नंबर 13, पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच लागूनही सुधारत नाहीत. एकदा लागलेली ठेच, त्यातूनच तुम्ही योग्य धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवं. नंबर 14, मतलबी. या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एकदा शब्द निघाला की चांगल्या चांगल्यातच नातं तुटायला लागतं. माणूस हा दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या चलाखीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्याचा मतलब दाखवून तुमच्यावर अवलंबून ठेवा. त्यामुळे लोक तुम्हाला दूर जाणार नाहीत. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की 10 दिवसानंतर राणी मरणार आहे आणि हे झाले की 10 दिवसानंतर राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिष आहे ना? चल सांग मग, तुझा मृत्यू कधी आहे? ज्योतिषाने चलाखीने उत्तर दिलं की तुमच्या मृत्यूच्या ठीक 2 दिवस अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याचा दुसऱ्या दिवसानंतर माझा मृत्यू देखील होईल. लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाहीत. नंबर 15, ज्यांना काही ध्येय नाही, ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही, अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरे आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसला तर दुसरा चोरही तुम्ही असणार आहे. त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही, गोल नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकणार नाही. अशा व्यक्तीसोबत राहा ज्याच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार.